जे तुम्ही मला काल पाठवलेले डाऊट्स सोल्युशन काय अशा प्रकारे आहे. मी सगळे क्वेश्चन्स कलेक्ट केलेले आहेत. त्यातला पहिला डाऊट विचारलेला आहे 13, क्वेश्चन नंबर 13, ऑल एजेस ऑफ अ ब्लॉक विथ पॅरल फेसेस. आता हा क्वेश्चन ॲज युजल फार वाईट पद्धतीने फ्रेम केलेला आहे. ऑल एजेस जर अनइक्वल असतील तर सगळे फेसेस पॅरल होऊ शकत नाहीत. तर मी असं घेतो त्याचा अर्थ, एक एज, दुसरी एज आणि ही तिसरी एज, असा तो एक ब्लॉक आहे. आता ही लहान स्मॉलेस्ट एज आहे आणि ही लॉंगेस्ट एज आहे, असा घेतला याचा अर्थ. हे इंटरप्रिट करण्यात हा घोटाळा आहे या क्वेश्चनमध्ये. ओके, आर अनइक्वल, इट्स लॉंगेस्ट एज इज ट्वाइस इट्स शॉर्टेस्ट एज. ओके, लॉंगेस्ट एज इज ट्वाइस दॅन शॉर्टेस्ट एज असं घेतलं. ओके, देन रेशो ऑफ मॅक्सिमम अँड मिनिमम रेजिस्टन्स बिटवीन पॅरलल फेसेस. बोला व्हॉट इज रेजिस्टन्स. मटेरियल तर तेच आहे ना, आर इक्वल टू रो एल बाय ए. तर मला सांगा, रो तरी कॉन्स्टंट असणार आहे, सो आर इज प्रपोर्शनल टू एल बाय ए. आता आर मॅक्स कधी असणार आहे, बोला आर मॅक्स कधी असणार आहे. समजा लेंथ, किंवा मी डायरेक्ट आर मॅक्स म्हणत नाही, से आर वन लेंथ आहे. आता ही समजा हे डायमेन्शन एक्स घेतलं, एक्स ही लेंथ एल आहे, तर R1 जर करंट असा फ्लो होत असेल से I1, तर R1 काय येईल त्या केसमध्ये, एल काय झाली 2L आणि ए काय झाला LX ना, म्हणजे काय झालं हे 2 रो बाय एक्स, हा झाला R1. आणि R2 काय झाला, R2 समजा आता असा फ्लो व्हायला लागला आहे, तर आपण काय रो इंटू, तेव्हा केसमध्ये हे I2 पकडलेला, तर आता लेंथ झाली L आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन झाला X इंटू 2L. तेव्हा या केसमध्ये L कॅन्सल होईल, रो बाय 2X असं होईल. ओके, अजून एक काय चान्स असू शकतो, R3 काढून बघू ना. समजा इट इज पासिंग लाईक दिस I3, त्या केसमध्ये रो आणि हे लेंथ झाली X आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन झाला 2L². पण आता हे काहीतरी विचित्र झालं आहे, एक्स बाय हे दोन जरा रेशो घ्यायला, कारण रेशोमध्ये एल आणि एक्स काहीच नाही आहे, एल तरी अजिबात नाही आहे, एक्स तरी असं शक्यच नाही, कारण एक्स आपण घेतलेलं आहे. त्यामुळे ह्याला रूल आउट करूयात. यातलं मॅक्सिमम काय असणार आहे, हे असणार आहे आर मॅक्स, बघा दिसतं ना, आणि हे काय असणार आहे आर मिनिमम. दोघांचा रेशो काय आहे मग, त्यांनी आर मॅक्स अपॉन आर मिनिमम विचारलं ना. ओके, आर मॅक्स टू आर मिनिमम, दोघांचा रेशो आहे 2/2 ना, म्हणजे दिस इज बिकम्स 4:1. सो यामध्ये त्यांनी ई आणि जे चे रिलेशन विचारलेले. मला सांगा व्हॉट इज जे, करंट डेन्सिटी, करंट अपॉन एरिया. आता कुठल्याही कंडक्टरमधनं जर आय करंट फ्लो होत असेल, तर त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप जर व्ही असेल आणि त्याचा रेजिस्टन्स आर असेल, तर आपल्याला माहिती आहे आय इक्वल टू व्ही बाय आर ना, व्ही बाय आर, आय इक्वल टू व्ही बाय आर. ओके, आता मी काय करतो, दोन वरती आणि खाली एलने डिवाइड करतो. एल काय आहे, त्या कंडक्टरची लेंथ, ज्याच्या अक्रॉस मी हे व्ही आणि आय आणि जे सगळं घेतोय, असं लिहिता येईल का मला हे RA/L. ओके, आता तुम्हाला माहिती आहे आरचा फॉर्म्युला काय असतो, रो एल बाय ए ना, म्हणजे रो इज इक्वल टू RA/L. म्हणजे या आता RA/L ला मी रो ठेवू शकतो का. ओके, दॅट इज वन थिंग आय कॅन डू. दुसरी गोष्ट, हे एक रिप्लेसमेंट आहे. दुसरी गोष्ट मला माहिती आहे की E इज इक्वल टू dV/dr, हे माहिती आहे का. इलेक्ट्रिक करंटच्या या चॅप्टरच्या जो पहिलं लेक्चर आहे का, E इज इक्वल टू dV/dr, ह्याच्यावरूनच मी
तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की कसं पोटेन्शियल डिफरन्स असताना ई ॲक्ट होतो, ईमुळे त्या इलेक्ट्रॉनवर फोर्स लागतो, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन मूव्ह होतो, म्हणून करंट कन्स्ट्रिक्ट होतो. हे मी केलं. व्हॉट इज त्या केसमध्ये डी आर काय होतं? डी आर हे सेपरेशन आहे ना त्या दोन पॉईंट्समधलं, ज्याच्या अक्रॉस मी डी व्ही घेतोय. आता या ठिकाणी व्ही काय आहे? पोटेन्शियल डिफरन्सच आहे, आणि अक्रॉस दिस पॉईंट आणि दिस पॉईंट असेल तर, आणि या त्यातली लेंथ जर एल असेल तर व्ही बाय एल म्हणजेच काय? व्ही बाय एल म्हणजेच डी व्ही बाय डी आर ना. कळतंय? डी व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. परत सांगतो, डी व्ही काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑफ सेपरेशन डी आर. कळतंय? कम बॅक टू दिस. दिस इज काय? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस टू पॉईंट्स ऑफ सेपरेशन एल ना. सेम म्हणजे हे डी व्ही बाय डी आर असल्यासारखंच आहे. म्हणजे मला लिहिता येईल जे इज इक्वल टू ई बाय रो. कळतंय का? हे रिलेशन आहे. ह्याच्यावर अजून पुढचा एक प्रॉब्लेम पण येतोय. पुढचा प्रॉब्लेम नंबर 25. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 25 मध्ये सेमच आहे. त्याने तुम्हाला सिग्मा दिलाय, व्ही दिलाय आणि ड्रिफ्ट वेलॉसिटी विचारली आहे. बरं ठीक आहे, त्यामध्ये पण हे वापरता येईल ड्रिफ्ट वेलॉसिटीमध्ये. एनिवे, तर हा 16th प्रॉब्लेम तुम्हाला कळला. असं जर असेल तर आणि 1/रो काय असतो? 1/रो इज कंडक्टिव्हिटी ना, सिग्मा. 1/ रेझिस्टिव्हिटी इज कंडक्टिव्हिटी, म्हणजे आय कॅन राईट सिग्मा ई असं पण लिहिता येऊ शकतं मला हे रिलेशन. त्यामुळे जे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई हे पहिलं आन्सर आहे. आणि हे रिलेशन हे तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून जरी घेतलं तरी हरकत नाही. ज्या ठिकाणी तुम्ही जेला इंट्रोड्यूस केलं ना त्या ठिकाणी हे लिहून घेतलं तरी चालेल. ओके. 25वा क्वेश्चन काय आहे? ड्रिफ्ट वेलॉसिटी ना. फाइंड ड्रिफ्ट वेलॉसिटी. मला सांगा ड्रिफ्ट वेलॉसिटी काय असते? आय बाय एन ई ए ना. पुढे आय काय असतो? व्ही बाय आर ए एन ई. ओके. बोला काय करता येईल? मी काय करतो, वरती पण एलनी आणि खाली पण एलनी डिवाइड करतो मगाशी केल्यासारखं. हे काय झालं? खाली हा झाला रो आणि वरती झाला दिस इज ई आणि हे एन ई. आणि मला सांगा रो ई बाय रो काय आहे? जे. जे बाय एन ई. नाही, एवढं सगळं करायची गरज नाही. मी बघितलं नाही काय काय दिलं आहे तुम्हाला. एल दिलेलं आहे, व्ही दिलेलं आहे. ओके. ह्याची व्हॅल्यू आहे रो आणि 1/रो असतो सिग्मा. म्हणजे हे काय झालं? सिग्मा व्ही बाय एल अपॉन एन ई. आता हे सगळं मिळालेलं आहे. बोला सिग्मा काय आहे? 5.81 इंटू 10⁻7 आहे सिग्मा ना. ओके. व्ही किती आहे? 100. पर लेंथ किती आहे? 1 मीटर. डिवाइड बाय 1 मीटर काय लिहित नाही तर मी. एन काय आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, विच इज फॉर कॉपर इट इज 8.5 इंटू 10⁻28. आणि ई आहे चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन विच इज 1.6 इंटू 10⁻−19 कूलम. करा हे सगळं सॉल्व. मी काय पुढे करत बसत नाही. 25 झालेलं आहे. 28 आहे. 2 रेजिस्टन्सेस आहेत, ते टॉलरन्स 10% आहेत. ओके. सिरीजमध्ये ठेवलेले आहेत. तर टॉलरन्स ऑफ कॉम्बिनेशन बघा. तुम्हाला पर्सेंटेज एरर इन पहिला विचारलं ना. म्हणजे मला असं म्हणता येईल का की R1ची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती असेल? मग R1ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 6 किलो ओहम ना. म्हणजे 6000 ओहम प्लस ऑर मायनस 10% एरर ना. 10% एरर म्हणजे किती? 600 पुढे मागे होऊ शकतं. 6000 मध्ये 10% एरर. R2 किती आहे? 4000 ओहम. ते 4 किलो ओहम घेतलं तर चालेल. एनिवे, तर 4000 मध्ये 10% प्लस मायनस होऊ शकतं. म्हणजे हा 400 ओहम. असं ह्याच्या 2 व्हॅल्यूज आहेत. आणि जेव्हा तुम्ही आर हे दोन्ही सिरीजमध्ये लावता तेव्हा आर इक्विव्हॅलंट किती होऊ शकतो? किती होतो? हा R1 प्लस R2 असतो ना. बेस व्हॅल्यू अशी असते. पण आपण बघितलं एरर चॅप्टरमध्ये, पहिला चॅप्टर जेव्हा शिकलो होतो तेव्हा जेव्हा 2 आपण व्हॅल्यूजची ॲडिशन करतो तेव्हा मॅक्सिमम पॉसिबल एरर किती असतो? इट इज ऑलवेज ॲडिशन ऑफ द 2 एरर्स. म्हणजे आर इक्विव्हॅलंट किती राहील मग सांगा? 6 आणि 4 10,000 त्याची बेस फिगर असेल. आणि प्लस ऑर मायनस हे झालं 1000. तर 10,000 आज 1000 एरर म्हणजे 10% एरर ना. आन्सर.
म्हणजे आर इक्वलंट मध्ये किती एरर येईल? 10% एरर येईल. 37th सेम क्वेश्चन, एरर 5% येणार. का? तर तुम्ही सेम क्वेश्चन ना, तुम्ही जर 4 रेजिस्टन्सेस जर 100 ॲड केले, प्रत्येकाच 5% टॉलरन्स चालतो, तर 5% म्हणजे किती? 20. 400च्या 5%, सॉरी 100च्या 5% म्हणजे किती? 5. 5%, 5×20 झाले ना, म्हणजे 400 मध्ये 20 एरर, 400 मध्ये 20 म्हणजे परत 5%च एरर. सेम लॉजिक वापरा. 37 नो डिफरन्स. 38 मध्ये ओके, त्यांनी व्ही दिलंय. आता कसं आहे ते का, ॲमीटर आणि व्होल्टमीटर हे त्याने द्यायला पाहिजे या क्वेश्चनमध्ये. वेग क्वेश्चन आहे, म्हणजे भाषा थोडीशी चांगली करता आली असती. ॲक्च्युली ॲमीटर आणि व्होल्टमीटर जे आहे ह्याचं कन्स्ट्रक्शन आणि ह्याचे काही वर्किंग वगैरे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये शिकणार आहे. त्यामुळे ह्याच्यावर मी जास्त डिटेल चर्चा करत नाही. पण लक्षात घ्या, ॲमीटर आयडियली काय असायला पाहिजे? ॲमीटरचा रेझिस्टन्स स्वतःचा 0 असला पाहिजे. व्होल्टमीटरचा स्वतःचा रेझिस्टन्स इन्फायनाईट असला पाहिजे. तसं जर असेल तर ते स्वतः पोटेन्शियल खाणार नाहीत, बॅटरीचं पोटेन्शियल स्वतः खर्च करणार नाहीत. नाही तर ते स्वतः त्यांचा वापर असतो मोजण्यासाठी ना, पण मोजता त्यांनी स्वतःचं प्रॉब्लेम्स ॲड केले, त्याच्यात रेझिस्टन्स ॲड केले सर्किटमध्ये, तर उपयोग काय? म्हणजे मोजायला गेलं एक आणि भलतंच त्या मोजायला गेलेल्यामुळेच काहीतरी अजूनच चेंज झाला सर्किटमध्ये, असं डिझायरेबल नाही आहे. तर आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स 0 असतो आणि आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स इन्फायनाईट असतो. ओके, डिटेल चर्चा आपण पुढच्या चॅप्टरमध्ये करूयात. पण या ठिकाणी तर बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी 38वा प्रॉब्लेम सांगतो मी तुम्हाला. त्यांनी काय दिलेलं आहे? व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स आर इक्वल टू V/I ना. व्ही किती आहे? व्होल्टमीटर रिडिंग किती आहे? 6 आणि आय किती आहे? 3 अँपियर. तर हे 2 यायला पाहिजे आन्सर. पण हे 2 कधी येईल? जेव्हा दोन्ही आयडियल असतील. तर त्यांनी तर असं काही म्हणलेलं नाही आहे की दे आर आयडियल, म्हणजे आणि त्यांनी ऑप्शनमध्ये पण <2 <2 दिलेलं आहे. म्हणजे काय असू शकतं? लक्षात घ्या, ह्याचा अर्थ काय? स्वतः ॲमीटर पण काहीतरी खर्च करणार आहे, त्याचा पण रेझिस्टन्स काहीतरी असणार आहे ना, कळतंय? म्हणजे आणि याचाच अर्थ काय? आरची व्हॅल्यू, आर आणि ॲमीटरचा दोन्हीचा मिळून 2 ओहम होईल, कळतंय का? ॲमीटरचा रेझिस्टन्स आणि आरचा रेझिस्टन्स दोन्ही मिळून 2 ओहम होईल. याचाच अर्थ आरची व्हॅल्यू शुड बी लिटिल <2 ओहम. हे त्याचा आन्सर आहे. आरची व्हॅल्यू लिटिल <2 ओहम. ए आणि व्ही जर आयडियल मानले तर आरची एक्झॅक्ट व्हॅल्यू 2 यायला पाहिजे. पण ए आणि व्ही आयडियल आहेत असं त्यांनी कुठंच म्हणलेलं नाही आहे क्वेश्चनमध्ये. दे आर रिअलिस्टिक जर घेतले तर आर शुड बी <2 ओहम. एक्झाममध्ये काय करायचं? एक्झाममध्ये जर असे ऑप्शन, हा पण ऑप्शन दिला असेल तर हा जास्त करेक्ट ऑप्शन आहे. आणि त्यांनी असं आयडियल बिडियल काही शब्द वापरलेला नाही आहे, कळतं ना. 47th क्वेश्चन मी पुढच्या चॅप्टरमध्ये घेईन, कारण तुम्हाला अजून शिकवलेलं नाही आहे की एखादं गॅल्व्हॅनोमीटर कसं कन्व्हर्ट करायचं ॲमीटरमध्ये किंवा व्होल्टमीटरमध्ये. अजून हा पुढचा चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे, तो त्यांनी यात विचारलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारलेला आहे 48. काय अवघड आहे 48? P इज इक्वल टू V²/R. पॉवर किती आहे? एनर्जी अपॉन टाइम ना. एनर्जी किती आहे? 1000 जूल अपॉन टाइम 6 मिनिट्स इज इक्वल टू V²/R. होल्ड ऑन, V² नाही दिलं ना, मग आपण I²R घेऊ. आपल्याला I²R माहिती आहे. I²R ओके. हे जी काही गरज नाही. P इज इक्वल टू VI ना. VI V दिलेला आहे. व्हॉट इज पहिल्यांदा P? 1000/6 × 60 इज इक्वल टू, हा झाला P. V किती दिलेला आहे? V विचारलेला आहे. आणि I किती दिलेला आहे? 2 अँपियर. चला काढा. हे काय येतं? V इज इक्वल टू, हे कट झालं, त्यानंतर हे 3 आणि हे 25 चौक 100, म्हणजे 3 त्रिक 9 2 18, 25/18, म्हणजे काहीतरी 1.3 असं काहीतरी आन्सर येईल व्होल्ट. आता हा जो V आहे, हा V ॲक्च्युली बघायला गेलं तर EMF नसतो का? तर तुम्हाला हे सांगितलं ना मी की EMF आणि त्यातला इंटरनल रेझिस्टन्स असा कंबाईन होऊन
व्ही तयार होत असतो, कळतंय ना? ओके, पण त्यांनी इंटरनल रेझिस्टन्सचा काही उल्लेखच त्यांनी केलेला नाहीये. त्यांनी जर इंटरनल रेझिस्टन्स दिला असता तर काय केलं असतं, मी ई इज इक्वल टू काय केलं असतं, व्ही इज इक्वल टू ई मायनस आय आर ना, आठवतंय काय रिलेशन? हां, याच्यावर आता तुम्हाला व्ही कळलेला आहे, तुम्हाला आर दिला असता तर हे टाकलं असतं आणि तुम्हाला ई काढला असता. पण त्यांनी तुम्हाला इंटरनल रेझिस्टन्स दिलेलाच नाही या क्वेश्चनमध्ये, त्यामुळे इंटरनल रेझिस्टन्स जर 0 घेतला तर व्ही इज इक्वल टू ई. त्यामुळे हाच व्ही आहे आणि हाच ई आहे आन्सर. ओके, पुढचा बघा. 50 सेकंड प्रॉब्लेम असं दिलेलं आहे सर्किट. तर मी काय करतो, मधला पॉईंट जो डी आहे त्याचं पोटेन्शियल एक्स मानतो. याचं 70 दिलंय, 0 दिलंय, 10 दिलंय आणि याचे रेझिस्टन्सचे व्हॅल्यू आहेत. आता मधलं जे एक्स मानलं, असं अज्युम करा की हा एक्स सगळ्यात या तिघांपेक्षा मोठा आहे. एक्स इज द हायेस्ट असं माना पोटेन्शियल. ओके, तसं जर असेल तर मला सांगा सगळा करंट अवे फ्रॉम एक्स जाईल. ह्याला I1 म्हणतो, ह्याला I2 म्हणतो, ह्याला I3 म्हणतो. मग तुम्ही जर जंक्शन लॉ लावला एक्सला, जंक्शन लॉ काय सांगतो, -I1 -I2 -I3 इज इक्वल टू 0 ॲट एक्स. जंक्शन लॉ असं सांगतो ना. मायनस का घेतलं, कारण सगळे करंट अवे फ्रॉम पॉईंट जात आहेत म्हणून मायनस. काही हरकत नाही, मी एक्सची व्हॅल्यू सगळ्यात जास्त अज्युम केलेली आहे. जर यातलं I1 I2 I3 कुठलं तरी आन्सर मला निगेटिव्ह आलं, ह्याचा अर्थ काय, ही अज्युम केलेली डायरेक्शन चुकीची आहे त्या I1 त्या करंटची, कळतंय ना? म्हणजे आय कॅन से I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0. वरचं इक्वेशन असं सिम्प्लिफाय होतं. आता मला सांगा I1 काय आहे. I1 हा आहे ना व्हॅल्यू I1, आणि I असतं काय, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेझिस्टन्स ना. आयची व्हॅल्यू सांगा, पोटेन्शियल डिफरन्स इन दिस आर्म किती आहे, हायर एक्स आहे ना, म्हणजे एक्स मायनस 0 अपॉन 20 ही झाली I1 ची व्हॅल्यू. I2 ची व्हॅल्यू एक्स पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे डिफरन्स ऑफ पोटेन्शियल हायर मायनस लोअर, एक्स मायनस 70 अपॉन 10 प्लस I3 एक्स मायनस 10 इथं अपॉन रेझिस्टन्स 80 शुड ऑल बी इक्वल टू 0. बस तुम्हाला इक्वेशन मिळालं. हे सॉल्व्ह करा, तुम्हाला एक्स मिळेल. कसं करता येईल, LCM झाला 8, म्हणजे काय झालं, 4x प्लस 8x मायनस 7 8 56 प्लस x मायनस 10 इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करा. हे 8 4 12 ने 13x इज इक्वल टू 570 implies x is equal to 570 by 13. असं काहीतरी ऑड व्हॅल्यू आलेली आहे, असं काही त्याने दिलेलं नाही आहे ऑप्शनमध्ये. तरी पॉईंट डीचं पोटेन्शियल 60 व्होल्ट तरी नाही आहे, ए आणि बी ऑप्शन तरी होत नाही. आता करंटचा आपण बघूयात, इफ दिस वर्क्स फॉर करंट. तर करंटचा त्यांनी रेशो विचारला आहे. तर तुम्ही काय करा, ही एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी घालून बघा. म्हणजे मला सांगा I1 ची व्हॅल्यू काय आहे, ती पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स देअर. काय आली, 570 बाय 2 इंटू 13 ही आली I1 ची व्हॅल्यू. I2 ची व्हॅल्यू काय आली, सिम्प्लिफाय नका करू त्याला, कारण आपल्याला त्यांनी रेशोच विचारलाय. ह्याची व्हॅल्यू आली 570 बाय 13 मायनस 70. ओके, वेल आता हे 13 सत्ते हे निगेटिव्ह यायला लागेल ना. ओके, हे करा कॅल्क्युलेशन. मी कॅल्क्युलेशन केलं, हे मायनस 340 बाय 13 असा I2 येतोय. बरं, I3 किती येतोय, इथं एक्सची सबस्टिट्यूट करा. हा आला 570 बाय 13 मायनस 10 बाय 8. ओके, हे येतंय 440 बाय 13 इंटू 8. असा हे तिन्ही व्हॅल्यूज अशा आल्या, I1 I2 I3. आता याचा रेशो काढायचा झाला, I1 इज टू I2 इज टू I3. तर काय काय कट होईल मला सांगा, 13 13 13 कट होईल. दॅट इज व्हेरी गुड थिंग. त्यानंतर 0 0 0 उडेल. त्यानंतर देन वी आर लेफ्ट विथ अजून ऑडच यायला लागलं हे 57 इज टू 34 इज टू 44
4/8. कॅल्क्युलेशन चेक करा एकदा, काही चुकतंय का आपलं. इतका वेळ परत डोकं आपटल्यानंतर सापडलं. मागे सोल्युशन शेवटी बघितलं, हे काय केले बघू. तर शाळांनी हे 30 ओम आहे. सोल्युशनमध्ये हे घेतलेले 30 ओम आणि प्रॉब्लेममध्ये घेतलेले 80 ओम. ठीक आहे, तुम्हाला प्रोसिजर कळली. या प्रोसिजरमध्ये हे फक्त 80च्या ऐवजी 30 घ्या आणि करा हे सॉल्व. आणि सांगा, तुम्ही सॉल्व करून सांगा हे आन्सर रेशो काय येतोय. ठीक आहे, चला. 55 की टू गेट मॅक्सिमम करंट थ्रू रेजिस्टन्स ऑफ 2.5 ohm one can use m rows having n cells each. Value of resistance is 0.5 each वगैरे वगैरे. तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ m and n. बर, ओके, बघा, n रोज म्हणजे n इन सिरीज ना, आणि अशा सिरीजचे m रोज. हे मी तुम्हाला हेच एक्झॅक्टली एक्सप्लेन केलेलं आहे. मला सांगा, या केसमध्ये ई इक्विव्हॅलंट काय येतो? हा येतो NE. ओके, आणि R इक्विव्हॅलंट काय येतो? हा येतो NR/M. बर, असा येतो. पुढे इंटरनल रेजिस्टन्स जो आहे त्याची व्हॅल्यू किती? 0.5 आहे ना. म्हणजे काय झालं, या R ची व्हॅल्यू 0.5 म्हणजे N/2M असं लिहू की मी ह्याला. तरी म्हणलं टोटल सेल्स किती आहेत? 20 आहेत ना. एका रो मध्ये N सेल्स आहेत, अशा M रोज आहेत. म्हणजे NM टोटल सेल्स झाले किती? NM. हे किती आहे? 20. बघा, मग आता या गिवन डेटाच्या बेसिसवर मला डायग्राम काढायची असेल, ती इक्विव्हॅलंट डायग्राम. तर हा बाहेरचा व्होल्टेज, बाहेरचा रेजिस्टन्स किती आहे? 2.5 ओम. आणि ह्याला आपण इक्विव्हॅलंट किती लावला? इक्विव्हॅलंट लावला NE. ओके, आणि ह्याचा रेजिस्टन्स हा आहे N/2M. आणि या सिच्युएशनमध्ये असं आहे ना सगळं हे. या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय पाहिजे? मॅक्सिमम करंट पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला N आणि M ची व्हॅल्यू त्याने विचारलेली आहे. मला सांगा, करंट काढतात कसा? E अपॉन टोटल रेजिस्टन्स ना, म्हणजे E अपॉन N/2M प्लस 2.5 म्हणजे आय कॅन से 5/2. हा आय आहे. बघा, आता आय काय पाहिजे? मॅक्सिमम पाहिजे. आय मॅक्सिमम पाहिजे तर N काय पाहिजे? डिनॉमिनेटर मिनिमम पाहिजे. सॉरी, इथं N लिहायचं राहिलं. बरं, मला काय पाहिजे? आय हा मॅक्सिमम पाहिजे. म्हणजे आय मॅक्सिमम पाहिजे असेल तर मला आता हे असं ऑप्टिमाइज करायला लागेल ना. म्हणजे आय मॅक्सिममसाठी एक काम करतो मी, असं लिहिता येईल का मला? हे कॅन राईट आय लाईक दिस. बघा, आय इज इक्वल टू E. हे मी असं लिहितो 1/2M प्लस 5/2N असं लिहू का? बघा, करेक्ट. मी काय नाही, इथनं N कॉमन काढलं आणि N आणि N कट केला. ठीक आहे, असं आलं. आता बघा, आय मॅक्सिमम पाहिजे असेल तर डिनॉमिनेटर काय पाहिजे? मिनिमम पाहिजे. म्हणजे डिनॉमिनेटरला आपण P म्हणलं तर मिनिममसाठी कंडिशन काय असते? कंडिशन फॉर मिनिमा काय असतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. आता विथ रिस्पेक्ट टू काय काढायला लागेल? मला सांगा, NMचं प्रोडक्ट आहे 20. म्हणजे मला हे त्याच्यामध्ये कोणाला तरी एकाला काढावं लागेल. मग काय करता येईल? लेट मी काइंड ऑफ N इज इक्वल टू 20/M ठेवा व्हॅल्यूच्यात. अजूनही सिम्प्लिफाय करूयात, मग पुढे डेरिव्हेटिव्ह घेता येईल. E अपॉन 1/2M प्लस 5/2. Nच्या ठिकाणी काय ठेवतो मी? 20/M. असं ठेवू मी. चेक करा एकदा. 20/M बरोबर आहे. ओके, आता हे 5 चौक 20. नाव दिस बिकम्स 8 वरती येईल 8M ना. ओके, फक्त 8 वरती गेलं म्हणजे इथं राहिलं 4 प्लस M/M. वेल, हे काहीतरी कॉम्प्लिकेटेड झालं. M². ठीक आहे. आता मला ही टर्म सॉरी
बघा खाली आहे 8m LCM आहे, त्यातलं 8 वरती ढकलून दिलं, खाली m शिल्लक राहिलं. दिस बिकम्स 4 प्लस परफेक्ट. आता मला काय करायचं आहे, हे डिनॉमिनेटर ना, कॉल इट p. आता मला या डिनॉमिनेटरची लिस्ट व्हॅल्यू हवी आहे. एक तर सिम्पल करा, तुम्ही काय करा, चारही ऑप्शनमधला एमची व्हॅल्यू फक्त टाकून बघा. चारही ऑप्शनमध्ये एक तर सगळ्यात बघा, चारही ऑप्शनमध्ये एन आणि एमचा प्रोडक्ट 20 येतोय, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. चारही ऑप्शन मधलं काही त्यातनं जस्ट बाय ऑब्झर्वेशन काही कट करता येत नाही, कारण एन आणि एमचा प्रोडक्ट 20 येतोय. तर एक काम करायचं, डेरिव्हेटिव्ह घेऊन अजून कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा चारही ऑप्शनच्या एमच्या व्हॅल्यू टाकून बघा. इथं एमच्या व्हॅल्यू, कुठल्या एमच्या व्हॅल्यूला, एम फॉर मुंबई, कुठल्या एमच्या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सगळ्यात कमी येते ते बघा. बोला कसं करणार. पहिला एक्झाम्पल, पहिल्या ऑप्शनमध्ये एमची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे ना, म्हणजे किती झालं हे, दिस इज 4 4 8, 8/2 म्हणजे 4 आलं. दुसऱ्या केसमध्ये एमची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे 4 चौक 16, 16 4 20 आणि 4 म्हणजे हे 5 आली. थर्ड ऑप्शनमध्ये एमची व्हॅल्यू आहे 5, म्हणजे 25 आणि 4 29/5. दिस इज 4 पॉईंट समथिंग, नाही 5 पॉईंट समथिंग, ही 5 पेक्षा सगळ्यात मोठी आहे. ओके. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये एमची व्हॅल्यू आहे एम फॉर मुंबई, एमची व्हॅल्यू आहे 10. 10 आहे, 10 ठेवला तर अजूनच मोठा होईल, हे मोठंच होणार आहे काहीतरी. 100 + 4 म्हणजे 10.4 काहीतरी होणार आहे. ह्याच्यात सगळ्यात कमीत कमी व्हॅल्यू येते 4ची. ओके. त्यामुळे दिस बिकम्स फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. इट्स अ गुड प्रॉब्लेम. ओके. 2 आयडेंटिकल सेल्स आहेत, ते पॅरलमध्ये आणि सिरीजमध्ये कनेक्ट जरी केले तरी 1.5 ओहमच्या अक्रॉस कनेक्ट केले तर करंटची व्हॅल्यू सेम आहे. तर त्याने विचारलं इंटरनल रेजिस्टन्स दोघांचे काय असतील. ओके. मला सांगा, जेव्हा ते सिरीजमध्ये कनेक्ट केले 2 सेल्स, तेव्हा काय झालं, त्याची एकाचं जर ई असेल पोटेन्शियल, तर 2 कनेक्ट केले तर 2 झालं ना, आणि रेजिस्टन्स काय झालं, 2R झालं, जर एकाचं इंटरनल सिंगल आर असेल तर. आणि हा बाहेरचा रेजिस्टन्स किती म्हणलंय, 1.5. ओके. आता या केसमध्ये आयची व्हॅल्यू किती आहे, आय = E रेजिस्टन्स ना, हे 1.5 + 2R. 1.5 म्हणजे 3/2 ना, म्हणजे आय कॅन से 3/2 + 2R. सिम्प्लिफाय केलं हे तर 4E 3 + 4R ही झाली आयची व्हॅल्यू या केसमध्ये. आता दोन्ही जर सेल्स जर पॅरलल कनेक्ट केले एकमेकांना, हा डायरेक्ट मी इक्विव्हॅलंट काढलेला आहे. 2 सेल्स जर पॅरलल कनेक्ट केले एकमेकांना, त्याचा इक्विव्हॅलंट काय येतो, इक्विव्हॅलंट इथ असतो ना, आणि त्यांचा इंटरनल रेजिस्टन्स असतो R/2. तर त्या केसमध्ये पण त्यांचं काय म्हणणं आहे, करंट तेवढाच व्हायला पाहिजे. ओके. या केसमध्ये करंटची व्हॅल्यू किती आहे, E/ हे 1.5 ना, म्हणजे 1.5 म्हणजे 3/2 + R/2 म्हणजे हे झालं 2E/3 + R, कळतं ना. ओके. आता दिस अँड दिस शुड बी सेम. तसं जर सेम असेल तर त्याने विचारलंय व्हॉट शुड बी व्हॅल्यू ऑफ आर, स्मॉल आर. त्याने स्मॉल आर विचारलेला आहे, म्हणजे त्यांनी बेसिकली इंटरनल रेजिस्टन्स तुम्हाला कॅपिटल ईला एलिमिनेट करायचं आहे. मग काय करा, या दोन्ही इक्वेशन 1 आणि 2चा रेशो घ्या. लेफ्ट साईड आय आणि आय सेमच आहे, म्हणजे 1/1, आणि इथं काय येईल, ई कट होईल ना, इथं येईल 2/3 + 4R इंटू हा इथं येईल, हे 2E कट झाला, 1 3 + R असं आलं इक्वेशन. आता तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा आणि सॉल्व्ह करा. करून दाखवतो. काय आता हे 3 + 4R = 6 + 2R, म्हणजे काय आलं, 2R = 3, R = 3/2, मेक्स इट 1.5 शुड बी द आन्सर. ठीक आहे ना. ओम.